पाहूया. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांआधी महायुतीतच कमालीची धुसफूस सुरू झाली आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती संदर्भात शिवसेनेत काहीसा विरोध दिसतोय. स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जिल्हा स्तरावरच्या आढावा बैठकांमधून हा विरोध प्रामुख्याने दिसतोय. बैठकांमध्ये भाजपकडून होणाऱ्या त्रासामुळे युतीबाबत सेनेतल्या नेत्यांमध्ये मतमतांतरही दिसतायत. अनेक ठिकाणी भाजप नेत्यांकडून डिवचण्याचे प्रकार सुरू असल्यानं शिवसेनेतही स्वबळाचे नारे जोर धरू लागलेत. जिल्हानिहाय बैठकांमधील अहवालानंतर युतीबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय तो आमचे तीनही नेते योग्य वेळी समोर आणतील, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केलाय. स्थानिक पातळीवर काही हेवेदावे असतील त्यावरही तोडगा काढण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार या तिन्ही नेत्यांना आहे. या निवडणुका आमच्या कार्यकर्त्यांच्या आहेत, त्यामुळे आम्ही स्वबळाचा नारा देऊ शकत नाही. निवडणुका लढवताना सगळा विचार केला जाईल आणि त्यानुसारच निर्णय घेतला जाईल, असंही उदय सामंत यांनी म्हटलंय. आमचा सगळा फॉर्म्युला ठरलेला आहे, पण तो रणनीती असते, गोपनीय असतो, तीनच नेत्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आमचा फॉर्म्युला ठरलेला आहे. आमचा फॉर्म्युला जसा विधानसभेला सक्सेस झाला, यशस्वी झाला, त्याच्यापेक्षा किंबहुना दुपटीनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यशस्वी होईल. निर्णय तिन्ही नेत्यांकडेच असणार. हा तिन्ही शेवटी ते पक्षाचे नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो. त्यामुळे आमच्या तिघांचा जो फॉर्म्युला आहे तो त्या तिघांनी ठरवलेला आहे. आणि मी काय सांगितलं की विधानसभेला जे झालं त्याच्या दुप्पट प्रतिसाद स्थानिक स्वराज्य संस्थेला हा महायुतीला मिळणार आहे. 27 ऑक्टोबरच्या मोर्चाच्या माध्यमातून मुंबई महाराष्ट्र ढवळून काढणार अशी गर्जना खासदार